शेतकऱ्यांसाठी दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या. कांदा, कापूस, सोयाबीन दराबाबत लवकरच धोरण. मंत्री पियुष गोयल यांचे पाशा पटेल यांना आश्वासन. कांदा, कापूस, सोयाबीन दराच्या चढउतारामुळे व्यथित झालेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देणार असल्याचे आश्वासन केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी राज्याच्या कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांना दिले. नियमित आवकेमुळे कांद्याचे दर टिकून. शेतकऱ्यांकडून आर्थिक गरजेनुसार विक्री. कांद्याचा दर 2800 ते 2900 रुपये प्रति क्विंटलवर. दूध माहिती संकलनात मोठे बदल. अनुदान मिळेल लवकरच. 3 महिन्यांसाठी असेल प्रति लिटर 5 रुपये अनुदान. कोल्हापुरातील पिके पाण्यातच. सुमारे 25,000 हेक्टर शेती पुरात बुडाली. सर्वाधिक फटका ऊस पिकाला. जुलैच्या मध्यापर्यंत 35% शेतकऱ्यांनाच पीक कर्जाचे वाटप. 1500 कोटींचे उद्दिष्ट, मात्र 576 कोटी 41 लाख रुपयांचे आतापर्यंत वाटप. अतिवृष्टीने शेतीची कामे ठप्प. अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली. सोयाबीन पिवळे पडण्याच्या मार्गावर. आता ज्येष्ठांसाठी कल्याणकारी महामंडळ. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा. राज्यात विविध योजना राबवणार असल्याचे दिले आश्वासन. सोयाबीन कापूस भावांतराच्या अनुदानासाठी पीक पाहणीची अट नको. शेतकरी वंचित राहतील. मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली मागणी. नुकसान भरपाईचा निधी पडून. 485 शेतकऱ्यांना अद्यापही केली नाही ई-KYC. प्रशासनाकडून शोध सुरू. गोंदिया जिल्ह्यातील 875 शेतकरी नेमके गेले कुठे? एका मोबाईलवरून करता येणार 100 शेतकऱ्यांची ई पाहणीची नोंद. ॲप आजपासून कार्यान्वित. भरपाईसाठी पीक पेरा आवश्यक. गतवर्षीपेक्षा यंदा कापसासह सोयाबीनचा पेरा घटला. मानवत तालुक्यात 43,000 हेक्टरवर पेरणी. शेतमाल दराचा परिणाम. सोयाबीन दराने केली निराशा. शुल्काशिवाय जादा पैसे घेणाऱ्या आपले सरकारवर फौजदारी गुन्हे. जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश. CEO, प्रांत तहसीलदार केंद्र चालकांना पत्र. 5 वर्षासाठी योजना. शेतकऱ्यांमध्ये समाधान. 8,000 शेतकऱ्यांना मिळणार मोफत बीज.